बंधाऱ्याचा पाण्याचा प्रवाह पाहण्यास आलेल्या मुलाचा पाय घसरून वाहून गेल्याची रोह्यातील घटना। स्थानिक प्रशासनाकडून तत्काळ रेस्क्यू टीम मार्फत शोध मोहीम सुरू। रोहा तालुक्यातील ग्रामपंचायत खोंबेरे हद्दीतील डिंगणवाडी गावाजवळील नदीच्या बंधाऱ्यावरील ही घटना आहे। मुंबई येथील अल्पवयीन 10 मुले आज 4 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत खोंबेरे हद्दीतील डिंगणवाडी बोबरघर येथील नदीच्या बंधाऱ्याच्या पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी आलेल्या मुलांपैकी एका मुलाचा पाय घसरून वाहून गेलाय। दुसऱ्या मुलाने त्याला पोहता येत नसल्याने त्याने पाण्याच्या प्रवाहात उडी मारून आपल्या मित्राला वाचवण्यासाठी आपलाही जीव धोक्यात घालून प्रयत्न केला असता पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात असल्याने आपल्या मित्राला वाचवण्यास असफल ठरला। सदर घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार श्री राजेश ठोरे, मंडळ अधिकारी चणेरा श्री ठाकूर, तलाठी मॅडम मोरे मॅडम, त्याचबरोबर पोलीस श्री महेंद्र शेद, पोलीस पेडवी सह संबंधित प्रशासनानं घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ रेस्क्यू टीम मार्फत शोध मोहीम सुरू केली। T7 मराठीसाठी शहनवाज मुकादम, रोहा, रायगड। घाबरू नका, शांत। तुम्हाला तर इथे घेऊन आला शांत तेव्हा आम्ही चाललो गेडामध्ये, तर आता आम्ही चाललो ना, तर पहिला आम्ही प्रेशर बघितला पाण्याचा, पण ते बघून मग आम्ही बोललो की नाही ना, तो पाण्याचा अंदाज घ्यायला गेला की किती आहे आणि काय आहे। पाय टाकला असा तर पाय पूर्ण पुढे गेला, पकडायला इथं भिंत होती ना, शेवाली लागलेली, हातच स्लिप झाला, तो पूर्ण खालीच गेला। मग त्या भवंडर मध्ये त्याला पावता येत नव्हता, घाबरलेला। खाली गेल्यानंतर हायने उडी टाकली कुणी? हा, मग उडी मारली। पोहता येते म्हणजे थोडं थोडं येतं, जास्त पण नाही। घाबरला ना तो, उडी मारली तिला वाचवण्याचा। त्यांनी त्याच्याशी जेवढा आला त्यांनी केला प्रयत्न। बाजूला ना ते डॅम आहे ना, बाजूला खड्डा होता, त्याला लटकवलेला, असं पकडून असं त्याला लटकवला, पण त्यांनी हात पण त्याचा पाय फ्लो आला ना, पाण्याचा प्रेशर जास्त होता ना। त्या टाइमात तुमच्या पिकाचं कोणाच्या जोडीला नाही काय केलं? नाही ना, कोणाला पावता नाहीत ना, कोणालाच पावता येत नव्हतं। अशी उडी टाकली त्याला वाचवण्यासाठी, पावता येत नव्हता तरी यांनी उडी टाकली। पोलीसची गाडी ती काय बोलतो,